प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं केज शहरामध्ये प्रोफेशनल क्रिकेट लीग या सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या सामन्यासाठी पहिलं बक्षीस हे 10,111 रुपये, तर दुसरं बक्षीस हे 5,111 रुपये आणि बाकी बक्षीस होते आपण बघू शकतो आहे। युनिटी स्पोर्ट्स अकॅडमी आणि लकी ट्रेडर्स केज हेही याचे आयोजक होते। तर या सगळ्यांच्या विशेष म्हणजे या सामन्यामध्ये आपल्याला डॉक्टर, वकील, शिक्षक, बँक फायनान्स, पोलीस, इंजिनियर, पत्रकार, MSCB कर्मचारी, त्या महसूल विभाग, व्यावसायिक व्यापारी, आरोग्य विभाग, नगरपंचायत अधिकारी आणि कर्मचारी या सगळ्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं। यांच्या टीमना निमंत्रित करण्यात आलं होतं। आता हे खरं आहे की आणि हे सगळे सामने आपण बघू शकता शिवाजीराव रामराव पाटील स्टेडियम जे बनवलेलं आहे या ठिकाणी रणजितसिंह पाटील उर्फ बहादूर पाटील यांचं खरं तर आभारी या परिवाराचं मानायला पाहिजे। हे जे मैदान आपल्याला दिसतं आहे जिथं आत्ताच हा सामना संपलेला आहे, अंतिम सामना होता, त्यासाठी आम्ही या ठिकाणी पोहोचलो होतो। खास बक्षीस समारंभ थोड्या वेळात होत आहे। तर या सामन्याचं आता या ठिकाणी समारोप होतो आहे आणि आपण बघू शकता हे सगळे खेळाडू गेली काही दिवस, कारण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं 26 जानेवारीच्या निमित्ताने या सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आपण पाहू शकतो आहे बहादूर पाटील अर्थात रणजितसिंह पाटील परिवारानं हे खरं तर मैदान दिलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो हे पिच बनवलेलं होतं या खेळाडूंनी आणि आज हा अंतिम सामना या ठिकाणी संपलेला आहे। खेळाडू आपण बघू शकता या ठिकाणी सर्व एकत्र झालेले आहेत। केज शहरामध्ये खरं तर क्रीडा क्षेत्र प्रगती व्हायला फारसा वाव नव्हता, कारण मैदान नाही आहे शहरामध्ये, एकही ठिकाणी मैदान नाही आहे। मात्र आता हळूहळू काही प्रयत्नातून मला वाटतं अशा प्रकारच्या मैदानांची निर्मिती झालेली आहे आणि यातून आता चांगले खेळाडू निर्माण होतील, कारण खेळाडू आहेत खेळण्यासाठी परंतु त्यांना मैदान नाही आहे। यापूर्वी फक्त पंचायत समितीच्या मैदानावरच त्या ठिकाणी खरं तर अपुरी जागा आहे, पुरेसे मैदान नाही आहे, परंतु ॲडजस्ट करून खेळाडू खेळत होते। मात्र आता हे मैदान झाल्यानंतर खेळाडूंना नक्की या ठिकाणी खेळण्याची संधी आहे। विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे जे केजचं तालुका क्रीडा मैदान आहे किंवा स्टेडियम हे पिसेगाव परिसरात गेलेलं आहे, ज्या ठिकाणचा फारसा उपयोग खेळाडूला होईल असं वाटत नाही, कारण सध्या जग खूप पुढं गेलेलं आहे। पहिल्या काळात किती दूर जरी स्टेडियम असले तरी खेळाडू पोचत होते, मात्र आता आपल्याला माहिती घराच्या जवळच सगळं असावं असं वाटतंय आणि त्यातच पिसेगाव या ठिकाणी पिसेगाव म्हणजे खूप दूर झालं आणि मला वाटतं इतक्या लांब जाऊन खेळाडूंना खेळणं हे फारसं म्हणजे ते उपयोगी पडेल असं वाटत नाही। मात्र तरी ते मैदान झालेले आता ते शासकीय धोरणाचा भाग आहे। खरं तर आम्ही आमदार महोदयांनाही विनंती पुन्हा एकदा करणार आहोत की काही याच्यात, कारण त्याच्यासाठी फंड वगैरे सँक्शन झालेलं आहे, त्याचं या विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्घाटनसुद्धा झाल्याचं कळलं आहे। तर अशा प्रकारे हे स्टेडियम, परंतु ते खूप दूर आहे। तर एकतर जे जिरायत खातं ज्याला आपण कृषी खातं आहे केज शहराला बसस्थानकाच्या समोरचे परिसर, खरं तर त्या ठिकाणी खूप चांगलं असं मैदान आणि व्यापारी संकुल बनू शकतं, परंतु काही तांत्रिक आणि न्यायालयीन बाबीमुळं ते अडकून पडलेलं आहे। मात्र मला वाटतं आता किमान आपण बघू शकता हे सगळे खेळाडू युवक आहेत, दरवेळेस यांना खेळण्यासाठी कुठेतरी असं मैदान बघावं लागतं। कधीकधी ते जे बस डेपोसाठी आपली जागा बीड रोडला रिझर्व आहे त्या ठिकाणी जाऊन कधीकधी हे मुलं खेळतात। शेवटी युवकांना खेळण्यासाठी स्थान हवं असतं। तसं मी आपल्याला म्हणत होतो केज शहरामध्ये एकतर शाळेंचे मैदानंसुद्धा फारसे नाही आहेत, 1, 2, 3 शाळेंना मैदान आहेत, परंतु तेही त्यांच्या पुरती मर्यादित आहेत। एक मोठं मैदान असं काही केज शहरामध्ये आपल्याला दिसत नाही आहे, त्यामुळं आपण बघू शकतोय की थोडंसं मैदान असणं खूप गरजेचं आहे। मात्र आता हळूहळू काही तोडगे निघतील, काही पर्याय निघतील आणि त्याच्यातून मला वाटतं या काही गोष्टींची निर्मिती होईल। आज या ठिकाणी सामने झालेले आहेत, आपण माहिती घेणार आहे नेमके प्रोफेशनल क्रिकेट लीग म्हणजे जे उद्योजक आहेत, वेगवेगळ्या व्यवसाय क्षेत्रात लोक आहेत, त्यांनाही कधीतरी खेळण्याची संधी मिळावी। त्यांनी कधीतरी मैदानात, त्यांनाही बरेच जणांना वाटत असतं डॉक्टर असले तरी आपण एखादा मॅच खेळावा, पोलीस असतील किंवा इतर क्षेत्रातील माजी सैनिकांनाही त्यांनी यावेळेस बोलावलेलं होतं, शिक्षक असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना त्यांनी बोलावलं होतं, त्यांना खेळण्याची संधी दिलेली होती। युनिटी ग्रुप आयोजित हे PCL अर्थात प्रोफेशनल क्रिकेट लीग या टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं। मी आत्ताच आपल्याला सांगितलं
की केज शहरात विविध क्षेत्रातील जे लोक आहेत त्यांना खेळण्याची संधी मिळावी यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न या आयोजकांनी केलेला होता आणि दरवेळेस ते करतात. आपण बघू शकतो चांगल्या सुंदर अशा ट्रॉफीजसुद्धा त्यांनी बनवलेल्या आहेत आणि जे विजेते संघ आहेत आपल्याला कळतील आता थोड्याच वेळात की कोणत्या कोणत्या खेळाडूंना किंवा टीमला हे भेटलेलं आहे. केज शहरातील ज्या काही टीम आहेत याच्या वेगवेगळ्या उद्योजक व्यावसायिक क्षेत्रातल्या त्यांना ही बक्षिसं या ठिकाणी देण्यात येणार आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याला माहिती केज शहरामध्ये काही क्रिकेट वेडे युवक आहेत. मी असं म्हणेन की त्यांनी सतत क्रिकेटला जीवन ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी स्वप्नील दिनकरराव चाटे हे एक आहेत. स्वप्नील, याच टुर्नामेंटचं आयोजन तुम्ही केलेलं होतं. मला वाटतं केज शहरातल्या व्यावसायिक क्षेत्रातील लोकांना खेळण्याची संधी मिळावी. कधी कधी त्यांनाही वाटतं की थोडा बाहेर येऊन आपण खेळावं, यासाठी आपण केलं होतं. तर काय सांगाल की जे हे आयोजन केलं होतं तर कशा प्रकारे हे टुर्नामेंट पार पडली? नक्कीच सर, आम्ही हे युनिटी ग्रुपतर्फे टुर्नामेंट आयोजित केली होती. यामध्ये टोटल 8 संघ होते. त्यामध्ये सांगायचं झालं तर पोलीस संघ होता, डॉक्टर संघ होता, शिक्षक वर्ग संघ होता, एक शिक्षक संघ तर माजलगावून आला होता आणि फार्मसिस्ट संघाचा संघ होता. आणि आमचा हेतू हा आहे की हा केजमध्ये जे क्रिकेट बंद पडलेलं आहे किंवा केजमध्ये ज्या क्रिकेटला व्हॅल्यू नाही आहे त्या क्रिकेटला आम्हाला असं कुठंतरी एक उदाहरण द्यायचं की बाबा क्रिकेटमध्ये वयाचा फरक नसतो. क्रिकेट हा कोणी पण खेळू शकतो. आजकाल जर तुम्ही बघितलं तर पूर्णपणे गॅजेटवर जे लोक गेलेले आहेत, पूर्णपणे आज फक्त तर मैदानी खेळ पूर्णपणे बंद आहेत. तर आम्हाला हे आमचा एक ट्राय होता की एक केज शहरामध्ये काहीतरी वेगळं सुरू करायचं आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला व्यावसायिक संघाकडून सुद्धा आम्हाला प्रतिसाद भेटला. आम्ही ह्याच्यामध्ये पूर्ण 8 टीम बोलवल्या होत्या. यामध्ये हे ग्राउंड आम्ही तिघांनी मिळून केलेलं आहे. माझा मित्र करण मस्के, किरण शाहरुख सर आणि मी स्वतः स्वप्नील चाटे. वैयक्तिक हे आम्ही आमच्या स्वखर्चातून केलेलं ग्राउंड हे आम्ही एक क्लब पण सुरू केलेला आहे. आणि एक आम्हाला इथे क्रिकेट प्रोफेशनल अजून लेदर क्रिकेट स्पर्धा घ्यायच्या आहेत. त्यामुळे एक आमचा छोटासा प्रयत्न होता. खूप छान. आणि पुढून आम्ही मला एक किती संघ सहभागी झाले होते? सर, यामध्ये पूर्ण टोटल 8 संघ होते. त्यामध्ये डॉक्टर एक संघ होता, शिक्षकांचे 2 होते, फार्मसिस्टचा 1 होता, व्यावसायिक संघ होता, पोलीस संघ होता, असे टोटल 8 संघ होते. मला वाटतं सगळ्यांना, कारण आम्हालाही तुम्ही सांगितलं होतं, पत्रकारांना सांगितलं होतं, परंतु काही संघ पोचले नाहीत. ठीक आहे, हरकत नाही, पहिला प्रयत्न आहे. कदाचित हळूहळू ते सुद्धा त्यांना सुद्धा वाटेल की लवकरच ते येतील. बरं, दुसरं प्रजासत्ताक दिनाच्या मला वाटतं मुहूर्तावर सुरू केलं तर तुम्ही आज अंतिम सामना झाला, तर अंतिम सामना आजच्या सामन्याबद्दल काय सांगशील? सर, हे आम्ही टुर्नामेंट प्रजासत्ताक दिनानिमित्त टुर्नामेंट घेतल्या होत्या. आज अंतिम सामना केज फार्मासिस्ट वर्सेस शिक्षक माजलगाव यांच्यात झाला होता. त्यामध्ये केज फार्मासिस्ट हा संघ विजयी ठरलेला आहे आणि माजलगाव संघ जे आहे शिक्षकांचा तो रनरअप ठरलेला आहे. तर त्यांना आपण हे नियोजन खूप आवडलं आहे. ही एक युनिक प्रकारची टुर्नामेंट झालेली आहे केजमध्ये की आजपर्यंत अशी कधी झालेली नाही आहे की प्रोफेशनल लीग हे फर्स्ट टाईम झालेले आहे. तर आम्ही याच्यापेक्षा अजून चांगलं घेण्याचा प्रयत्न करू हे तुम्हाला नक्कीच सांगतो. नक्कीच तुझं आणि तुझ्या टीमचं सगळ्यांचं आयोजक म्हणून तुम्ही जो प्रयत्न केला खूप कौतुकास्पद आहे. मला वाटतं केजवासियांच्या वतीनं आम्ही तुमचं कौतुक करतो, कारण केजमध्ये तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट लीग सुरू केलेली आहे. ही अशीच पुढे न्या आणि केजचं क्रीडा क्षेत्र वाढवण्यासाठी तुम्हा युवकांनी प्रयत्न करावेत एवढी अपेक्षा तुमच्या या निमित्तानं. नक्कीच. थँक्यू. किरण सर बसा ना. स्वप्नील बसा. दोन्ही संघांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी आलेले नगराध्यक्ष त्याचप्रमाणे निवडणुकाचे नेते, आमचे सहकारी मित्र मेजर भोसले सर व सन्माननीय व्यासपीठ. त्यानंतर नगराध्यक्ष यांचं स्वागत पण मी यानंतर फार्मास्युटिकल क्रिकेट सरकडून सरनं फोटोच नाही काढला.
हा ओके. एक मिनिट फ्लॅश लावून तर राहू दे. एक मिनिट आता हे सगळे दोन्ही विजयी संघाचं अभिनंदन. येणारा काळात सुद्धा आपल्या युनिटी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने काही लीगच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांना आपल्या व्यवसायातून वेळ काढून त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या ते तर शरीर संपदेवर लक्ष देण्याची जी संधी या ठिकाणी उपलब्ध केली आणि त्या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या केच्या प्रथम नागरिक व नगराध्यक्ष मॅडम, त्याचप्रमाणे त्यांच्या कष्टातून त्यांनी योगदानातून या सगळ्या स्पर्धा पार पडल्या असे या ठिकाणी आमचे किरण सारुख सर, स्वप्नील साठे सर, त्याचप्रमाणे गुंड सर आणि या कार्यक्रमाला त्यांनी सुंदर अशा ट्रॉफी बनवून दिल्या आणि त्यांचं योगदान आहे असे आमचे आदिमुद्दीन मेजर सर. आणि लोकांना केलेल्या कार्याची दखल घेऊन जनसामान्यापर्यंत जे पोहोचवतात असे आमचे मित्र भोसले सर आणि आमचे दुसरे गाडवे भैया, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व खेळाडू, मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही आज चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन या शहरामध्ये केलं आणि लोकांना क्रीडाच्या बद्दल असणारी भूक काही ना काही प्रमाणात भागविण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल तुम्हाला मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीच्या स्पर्धा नेहमी आम्ही आयोजित करीत राहू. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने सहभाग घ्यावा आणि दैनंदिन जीवनामध्ये आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून एक आपल्या शरीर संपदेकडे लक्ष द्यावं आणि तुमच्या पुढील जीवनाला आणि वाटचालीला माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जे हरले त्यांना सुद्धा त्यांनी उत्स्फूर्तपणे पुढच्या वेळेस काम करावं आणि जे जिंकले त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आम्हाला बोलून आमचा मान सन्मान केला त्याबद्दल संयोजकाचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय भीम, जय भारत. सहयोगी मित्रांनी ही जी लीग आहे ही आयोजित करण्यामागं त्यांचा खूप मोठा हेतू आहे. अशा लीग त्यांनी दरवर्षी किंवा दर काही महिन्यानं आयोजित केल्या पाहिजेत, कारण आम्ही सर्व कर्मचारी असतो. शाळा किंवा काही जे असतं आमचं डेली रुटीन